दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एक खळबळजनक माहिती आता समोर आली आहे। 2020 मध्ये मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आलंय। तसंच कौटुंबिक आणि आर्थिक कारणामुळे तिने आत्महत्या केल्याचा उल्लेख रिपोर्टमध्ये आहे। वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसा देऊन थकलेल्या दिशाने मित्रांशी देखील चर्चा केली होती। याच आर्थिक तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये आता नमूद करण्यात आलंय। हा क्लोजर रिपोर्ट समोर येतात शिवसेना नेते संजय निरुपम यांनी प्रकरणातील क्लोजर रिपोर्टवरच संशय व्यक्त केलाय। या प्रकरणाची चौकशी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळात झाली, त्यामुळे मालवणी पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली काहीतरी चौकशी करून चुकीचा निष्कर्ष काढल्याचा दावा त्यांनी केला। भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी देखील हाच दावा केला। पोस्टमॉर्टम रिपोर्ट, क्लोजर रिपोर्ट, मलाडच्या पोलीस स्टेशन तर महाविकास आघाडीच्या कोणाच्या आदेशाखाली तेव्हा चालत होते। दोनदा आयोग का बदलले पोलीस स्टेशननी तेव्हा? उबाठा वालों ने दिशा सालियन की लाज लूटी, अब उनके पिता का चरित्र हनन कर रहे हैं। यही चरित्र है उबाठा का और उबाठा के तमाम नेताओं का। मैं चाहता हूं कि मुंबई पुलिस उस क्लोजर रिपोर्ट के साथ सार्वजनिक रूप से आए। मैं ये भी कहना चाहूंगा कि उस समय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे, कहीं उनके दबाव में मालवनी पुलिस ने इस केस को रफा दफा करने के लिए फर्जी बयान डाल के दिशा सालियन के पूरे परिवार को बदनाम करने का षड्यंत्र तो नहीं रचा। याबद्दल आमची भूमिका ही स्पष्ट आहे की तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे। त्या पिटिशनमध्ये जे त्यांच्याकडे एव्हिडन्स असतील, जे पुरावे असतील ते कोर्टामध्ये ते सादर करतील। पोलिसांनी काय रिपोर्ट दिला आहे त्याच्यापेक्षा त्यांनी रिपोर्ट दाखल केल्यानंतर कोर्ट जे काय आदेश सरकारला देईल त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करू आणि पुढे जाऊ। विरोधकांनी मात्र दिशा प्रकरणावरून राजकारण सुरू असल्याची टीका केली आहे। 5 वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतायत ते त्यांना लखलाव हो। पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे, काही दिवसापूर्वी आला आहे, पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला, इतर काही गोष्टी येत आहेत आणि आम्ही समर्थ आहोत ना। आम्ही समर्थ आहोत, आदित्य ठाकरे समर्थ आहेत, उद्धव ठाकरे समर्थ आहेत, आम्ही सगळे समर्थ आहोत। 4 वर्षापूर्वी ती घटना घडली होती। दिशा सालियनने जेव्हा सुसाईड केली होती तेव्हा त्यांचे आई वडीलच म्हणले होते त्या बाबतीतलं राजकारण करू नये। आता इथं सुरुवात कोणी केली आहे तर त्यांच्या वडिलांनी तिथं केलेली आहे। बीजेपीचा जो चेहरा आहे हा कुठेतरी खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे। दरम्यान दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आणखी एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे। सरकारने फेरतपासाचे आदेश दिल्यानं कोर्टात दाखल केलेला सी समरी रिपोर्ट पोलिसांनी मागे घेतलाय। याचं कारण म्हणजे एसआयटी कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे तपास बंद करणं अर्थात सी समरी रिपोर्ट हा पोलिसांनी आता मागे घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।